वैभव राजमहाल तो महाराष्ट्री आदे चक्रधर नाम स्वीकारी। अनंत जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराने ज्या चारयुगाची स्थापना केली, असं कृतयुगामध्ये ईश्वर अवतारांनी, हंस अवतारांनी ब्रह्मयाच्या पुत्रांचा संदेह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी देवानी मानव सरोवरावर हंस अवतार स्वीकारला। कृतयुगी हंस अवतार, त्रेतायुगी या परमार्गाचे आधारस्तंभ, परमार्गाचे गुरु असणारे श्री दत्तात्रेय प्रभू महाराज। पहिली लीळा महादायसांनी देवाला विनंती करून विचारली डोमेग्रामला। त्यावेळेस स्वामी प्रसन्न होऊन त्या ठिकाणी त्या छिन्नस्थळीवर प्रसन्न होऊन स्वामी महादायसाला म्हणतात, जी माहीमभट्टाला त्या राजगडामध्ये पहिली लीळा महादायसांनी विचारली आणि त्यावेळेस माहीमभट्टाचा जो गर्व होता तो हरण केला आणि याच डोमेग्रामला महादायसाला पहिली लीळा सांगितली। ती म्हणजे महादायसाने प्रश्न विचारला, जी या परमार्गाशी आदकारण कोण आहे? त्यावेळेस स्वामींची पहिली लीळा आहे, बाई या परमार्गाशी आदकारण श्री दत्तात्रेय प्रभू। म्हणून दत्तात्रेय प्रभू हे परमार्गाचे गुरु नाही, जगाचे गुरु आहे। अशी ह्या महानुभाव संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू आपले ही गुरु आहे आणि अशा त्या गुरुला वंदन करून या द्वारावतीकारांनी चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रेय प्रभूंकडून माहूरला ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, राज्याचा त्याग केला, फलटणनगर सोडलं आणि स्वामी माहूरला आले। माहूरला येऊन व्याघ्र रूपामध्ये दत्तात्रेय प्रभूंनी चक्रपाणी महाराजाला भेटले। असे द्वारका नगरीमध्ये चक्रपाणी महाराज 36 वर्ष 37 वर्ष राज्य करत असताना आपल्या श्रीप्रभुबाबांनी गोविंद चक्रपाणी महाराजांना गुरुनिमित्त करून दंडी रावळांनी आपल्या चक्रपाणी महाराजांनी त्या द्वारकेमध्ये गोमती नदीवरचा सगळ्या द्वारका नगरीचा कचरा काढायचा आणि तो गोमतीमध्ये सोपीनी मार्ग आणि खराटीनी विद्या करून खराटीनी पूर्ण नगर स्वच्छ करायचं। आपल्या चक्रपाणी महाराजांनी पहिली ग्राम स्वच्छता अभिमान चक्रपाणी महाराजांनी द्वारका नगर झाडायचं आणि सुपीनी मार्ग खराटीनी विद्या सगळं तो कचरा त्या ठिकाणी गोमतीमध्ये नेऊन टाकायचा आणि त्या ठिकाणी त्या द्वारकेला दंडीरावळ आणि श्री गुंडप्रभू या दोन्ही अवताराला सुपीनी मार्ग खराटीनी विद्या देऊन गोविंद प्रभू ही चक्रपाणी महाराजांची गुरु आहे आणि चक्रपाणी महाराजाला गुरु मानून अशा ठिकाणी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा राजवैभव गुजरात सोडून स्वामी ज्यावेळेस त्या रांदवन हाटावर आले, प्रथम स्वामींची श्रीप्रभुबाबाची भेट झाली आणि त्यावेळेस श्रीप्रभुबाबांनी हरिपाळाला प्रेमाने असं शेंगूर फेकून मारले, घे मेली चक्रा होई चक्रधर होई चक्र हो। हे गोविंद प्रभूंनी चक्रधर स्वामीचं नाव ठेवलं आणि म्हणून जीवाच्या उद्धारासाठी या महाराष्ट्र परिभ्रमण आंध्र तेलंग कर्नाटक या आणि त्यामधून हा या नगर भागामध्ये स्वामी पायी फिरले। आता ही लोणी नावाचं स्थान आहे। लोणीला स्वामी या ठिकाणी एक मांडवगण नावाचं तीर्थ आहे। मांडवगण म्हणजे अरण्यग्रामच्या अलीकडून एक मांडवगण आहे। मांडवगण स्वामी या ठिकाणी आलेले आणि याबरोबर स्वामींच्या सोबत आचार्य होते। बघा किती सुंदर लीळा या स्थानाची। स्वामी मांडवगण आले, स्वामींना झापड पडली, उशीर झाला, गाव नगर सगळं म्हणजे अंधार होता, या ठिकाणी अंधार होता। त्यावेळेस तेलावातीची दिवी होते। हजारो वर्षापूर्वी स्वामी ज्यावेळेस आले तर स्वामींच्या सोबत आचार्य होते। या ठिकाणी पडशी टेकली, या ठिकाणी मात्रा टेकली बाईसांनी मात्रा टेकल्यावर आचार्यांना नागदेव आचार्य सुद्धा जरी झाले, एवढा आचार्य सप्तविसनी असणारा, एवढा दंडाळा असणारा, सगळा रजा रूपानी नखाग्रापासून केसाग्रापर्यंत भरलेला, रजानी तमानी भरलेला, विकाराने भरलेला नागदेव देवाने घडवून घडून त्याला योग्य केलं, तरी पण या स्थानावर एक चूक आचार्याची झाली। हे जे गाव आहे इथं स्वामी आले, भक्तिजन होते, बाईसा होत्या,
आचार्य होते. आणि देवाने काय सांगितलं, बोलू नका, देवाने काय सांगितलं की या ठिकाणी देवाने सांगितलं त्या गावामध्ये तुम्ही शोधणी करा. आणि या गावामध्ये नेमका ह्या सिद्धेश्वर हे महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराचा दरवाजा बंद करून इथले जे गुरु पुजारी बाबा असणारे नेमकी त्यांनी हे महादेवाचं मंदिर बंद केलं. आणि इथं पूर्ण हे नगराच्या बाहेरचं हे मंदिर आहे. आणि तो गुरु पुजारी बाबा नेमकं मंदिर बंद करून नेमकं त्याला काही तालाकुलूप लावला आणि ते नेमके गावात निघाले. तितक्यामध्ये आचार्यांची भेट झाली. देवाची आज्ञा घेऊन आचार्य त्या गुरुवापर्यंत आले. तर गुरुवापर्यंत आल्यानंतर आचार्याची एवढी चूक झाली की कोणी साधना एकूण एकाला कसं बोलावं ते या स्थानावर शिकवलं. मानभाव पंथामध्ये साधकांनी ते या स्थानापासून शिकून घ्यायचं. आचार्यांची एक चूक झाली. देवाने सांगितलं इथं ग्रामशोधनी करा, इथं आपल्याला बिऱ्हाड द्यायचे, इथं आपल्याला कुठं काही भिक्षा मिळेल का, इथं कोणी अशा प्रकारचे या ठिकाणी आहे का. मग देवाने पाठवल्यावर प्रथम गुरुवाची भेट झाली. गुरुवाची भेट झाल्यानंतर आपलं पंथाचं काम आहे, धर्माचं काम आहे, कशा पद्धतीने कोणाचं अंतकरण नाही दुखलं पाहिजे अशा प्रकारे आपण वाचन केलं पाहिजे. पण ती आचार्याकडून अशी चूक झाली. समोर सिद्धेश्वराचं हे मंदिर बंद करून नेमकं गुरव गावात जात असताना तिकडून आचार्य आले. तर आचार्यांनी त्या गुरुवाला पाहून जराशी कठोर शब्दात बोलली. म्हणले ए गुरुवा, ए गुरुवा, अशी जोरात बोलल्यानंतर ते शब्द देवाने ऐकले. आणि देवाने ऐकल्यानंतर आचार्याला बोलून घेतलं. आणि बोलून घेऊन आचार्यांना देवानी शिक्षा पण केली. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावी, मधुरता व्हावी, आपल्याकडून कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे. शब्द फार एक अंतकरण आयुष्यभर माणूस शब्द आठवते. गाव तरी एखाद्या वेळी दुरुस्त होईल, तर शब्द अंतकरणापर्यंत आयुष्यभर आठवून त्या जीवाचा आत्मा जर तोडला तर त्याची अभिमानी जर शोधली तर याला कुठंच गती राहणार नाही. मग ही गुरुवाच्या कानावर देवाने त्याला आज्ञा पाठविली, आचार्यांना पाठविलं की बा तुम्ही ग्रामशोधनी करा. तर ह्यांनी हे गुरुवा आणि अशी काय गीतं काय बिनराडाची सोय आहे का असं जोरात बोलल्यानंतर देवाला बोलून घेतलं. नागदेवाच्याला शिक्षा पण केली. आणि स्वामी स्वतःहून त्या गुरुवाला बोलले. स्वामी होऊन म्हणतात हे महात्मे हो, हे भट्ट, या ठिकाणी आम्हाला बिराडाला जागा मिळेल का, राहायला एक रात्र थांबायला जागा मिळेल का, आणि एवढे या ठिकाणी आम्हाला काही पाचघरं भिक्षा मागायला या ठिकाणी. मग स्वामींनी नागदेवाचार्याला शिक्षा केली. या ठिकाणी सूत्रपाठाचं महान एक वचन निर्माण झालं. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे, एवढी साडेसही वचन स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलं. आणि वचन निरूपण केल्यानंतर स्वामींनी आचार्यांच्या हाताने गुरुवांना तांबूळ दिला. पहा थोडा तो गुरु भाग्यवान. त्याने आचार्यांच्या हाताने चूक झाली. गुरुवाला क्षमा मागायला लावली, प्रार्थना करायला लावली, त्यांच्यापुढे विनम्र दंडोत करायला लावला देवानी. आणि तांबूळ त्या गुरुवाला दिला, आचार्यांच्या हाताने दिला. आणि मग आचार्यांनी देवानी शोधली आचार्यापूर्वी. मग देव म्हणतात हे भट्टो, हे महात्मे हो, या ठिकाणी काही ब्राह्मणाचे घर आहेत का. नदीची आहेत. मग इथं नेमकी घरं 2-3च निघाली, जास्त निघाली नाही. भिक्षा कमी आली. गुरुवाकडून देवांनी हरभरे मागून घेतले, बाईसाच्या हाती दिली, बाईसाच्या हाती दिली. आणि त्या ठिकाणी भिक्षा कमी आल्यामुळं त्या दिवशी बाईसांनी देवासाठी या ठिकाणी हरभरे उकडले. हरभरेची भिक्षा स्वामींनी या स्थानावर आरोग्य केली. इथे कमी असताना ब्राह्मण कमी, गावात कमी असताना भिक्षा कमी मिळाली. स्वामींना या ठिकाणी ओंब्या आणि हरभरे हीच भिक्षा स्वामींनी ही प्रेमाने भक्तिजनांनी मिळवून स्वामींना ही पुष्टीकोप केली. स्वामी या ठिकाणी आरोग्य केली. आणि स्वामींचं या ठिकाणी कमीत कमी जसं त्या पारनेरला सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये स्वामी 7 दिवस राहिले. स्वामींचं त्या ठिकाणी परिभ्रमण असायचं आणि देवाचं त्या ठिकाणी अवस्थान होतं. आणि त्या ठिकाणी स्वामी भोजनच केलं. तसं ही स्वामी मनोरथ सिद्धी नेणारे या नगर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं जर प्रत्येकाची पीडा बाधा दूर करणारे हे स्थान म्हणजे लोणीचे बाबा.
अत्यंत नगर जिल्ह्यामधलं एक पवित्र स्थान आहे. या स्थानाला दिल्ली, पंजाब, आंध्रा, कर्नाटक अनेक राज्यातून लोक ह्या स्थानाला येतात, भेटी करतात. हे आपल्या इकडं असं नामांकित हे चरणांकित स्थान आहे. बाबांनो, जे ठिकाणी भूत बाधा पीडा पडलेली माणसं, रोगी राई माणसं इथं धरण करण्यासाठी रूम आहेत, इथं यात्रा करून निवांची निवास सोय आहे. असं हे महान स्थान या ठिकाणी. पण अरण्यग्रामला स्वामी ज्यावेळेस पहिल्यांनी आले, अरण्यग्रामला स्वामी पहिल्यांनी 15 दिवस राहिले. 15 दिवसामध्ये स्वामींनी अनेक जीवाला ज्ञान दिलं, बोध दिलं, अस्थिपरिनिरूपण केली. तो देव दुर्लभ, देवाची अर्पिता दुर्लभ, असे गुरु महात्मे दुर्लभ. सर्वत्र श्री तर स्वामी की जय.